अखेर बारामती विमान अपघात सत्य आलं समोर. हे सत्यानं संपूर्ण महाराष्ट्र सध्या हादरला आहे. बारामतीच्या त्या विमान अपघातामध्ये नेमकं काय घडलं होतं? अजितदादा पवार आणि त्यांचे जे साथी होते, जेव्हा ते प्लेन क्रॅश होत होतं त्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये नेमकं असं काय घडलं? काय सत्य उघडकीस आलं आणि काय नेमकं या विमानाच्या अपघातामागचं सत्य आहे? पूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. 28 जानेवारी 2026 सकाळी बरोबर 8 वाजता बारामतीचं आकाश एका भीषण आवाजाने हादरलं. गोजूबावी परिसरातल्या शांततेचा भंग झाला आणि अख्ख्या महाराष्ट्र हा स्तब्ध झाला. टीव्हीवर लाल रंगात फ्लॅश होऊ लागला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमानात भीषण अपघात. सुरुवातीला बातम्या आल्या की दादा अजूनही जिवंत आहेत. दादा फक्त खूप जास्त जखमी झाले आहेत. त्यांना तातडीमध्ये हॉस्पिटलमध्ये नेलंय. त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पण दादाही जिवंत आहे. पण काही वेळातच दुसरी धक्कादायक धडकी देणारी बातमी आली. संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला. ती बातमी जी होती ती प्रत्येकाचं हृदय पिळवून टाकणारी होती. त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठी धडकी भरली. बातमी होती महाराष्ट्राचा तो वाघ कायमचा शांत झाला होता. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की 500 फुटावरून विमान कोसळताना नक्की काय घडलं होतं? DGCAच्या अहवालात अशी कोणती तिसरी शक्यता वर्तवण्यात आली आहे की ज्याने सर्वांना धक्का बसलाय? DGCA काय म्हणते नेमकं की काय झालंय? तिसरी जी शक्यता आहे ती काय आहे? त्यामध्ये कुणी घात केलाय का की जवळच्यानेच काही दुसरं? बघा शेवटपर्यंत व्हिडिओ, कारण शेवटच्या 10 सेकंदात पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलला काय सांगितलंय, त्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला नेमकं काय सांगितलं या घटनेबद्दलचं सविस्तर तिथूनच उघडकं झालं आहे. हा अपघात होता की घातपात होता? आजच्या या सविस्तर रिपोर्टमध्ये आपण या प्रकरणाची पूर्ण माहिती उलगड करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, कारण जे सत्य समोर आलंय ना ते कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं आहे. ही घटना 28 तारखेला घडली आहे, तरी तिची जी खरी बीज आहे ती 27 जानेवारीच्या रात्री पेरली गेली होती. संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणाने तापलं होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा धुराळा उडाला होता. अजितदादा पूर्ण तात्काळीने आणि ताकदीने मैदानात उतरले होते आणि 28 तारखेला बारामतीमध्ये त्यांच्या एकामागोमाग एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 4 हे भव्य सभा होणार होत्या. 28 तारखेची ती सकाळ दादा नेहमीप्रमाणे पहाटे 6 वाजता उठले. शिस्तीचे आणि वेळेचे पक्के असलेले दादांनी आयुष्यात कधी विचारही केला नसेल की हे सत्य त्यांचं शेवटचं आहे. हे जे ते 4 मीटिंग करणार आहेत त्या शेवटच्या होणार आहेत आणि त्या मीटिंगसुद्धा, त्या सभासुद्धा होणार नाही. हे त्यांचं शेवटचं उठणं असेल आणि आज त्यांना कायमचे डोळे मिटावे लागतील. त्यांनी नेहमीप्रमाणे चहा घेतला असेल, महत्त्वाच्या फाईल्स चेक केल्या असतील. कुणालाच वाटलं नव्हतं की त्यांनी ही मुंबईतील शेवटची सकाळ असेल. ज्या मुंबईने त्यांना सत्तेच्या एका वेगळ्या शिखरावर पाहिलं, त्यांचं मुंबईला ते पुन्हा कधी बघू शकणार नव्हते. सकाळी 7:30 दादा आपल्या मुंबईतील निवासस्थानावरून जुहू विमानतळाकडे निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे खास PSO आणि त्यांचे सहाय्यक PA होते. विमानतळावर लिअरजेट 45 हे विमान सज्ज होतं. पायलटने इंजिनची तपासणी केली. त्यावेळेला तर सर्व काही एकदम ओके दिसत होतं. सर्व कागदपत्रे तपासले आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलने उड्डाणासाठी ग्रीन सिग्नलसुद्धा दिला. मग नेमकं असं काय झालं मधात की चक्क तो प्लेन क्रॅश झाला आणि आपल्या अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला. बघा मित्रांनो, सकाळी 8 वाजता विमानाने आकाशात झेप घेतली. मुंबईचं आकाश काहीसं धुसर होतं, पण बारामतीकडे हवामान अगदी स्वच्छ होतं. म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता फारच भयानक असते. इकडे राजकारण अजितदादांच्या भोवती फिरत होतं. राजकीय वर्तुळात चर्चा होती की निवडणुकीनंतर दादा काहीतरी मोठा निर्णय हे घेणारच आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गाठीभिटी या वाढल्या होत्या. दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील प्रचारात व्यस्त होते. पण नियतीने अजितदादांच्या नशिबात शेवट आजच लिहून ठेवला होता. विमान जेव्हा पुण्याच्या हद्दीत शिरलं तेव्हा दादा पूर्ण उत्साहित होते. त्यांनी आपल्या PAला भाषणाच्या काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
त्यांना ठाऊक होतं की बारामतीची जनता त्यांच्यावर किती प्रेम करते. पण जसं विमान बारामतीच्या विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर आलं तसं विमानाचा आवाज अचानक बदलायला सुरुवात झाली. विमान आता लँडिंगसाठी खाली येत होतं. गोजूबाजीचा जे परिसर होता त्या परिसरात स्पष्ट आता दिसत होता. उंची होती 1000 फूट, काही वेळात 900 फूट, काही वेळात 800 फूट आणि अचानक शांतता चिरत पायलटने किंचाळून मेडे कॉल दिला. मेडे मेडे मेडे. मेडे कॉल म्हणजे आणीबाणी. विमानाचा उजवा भाग अचानक झुकू लागला होता आणि पायलटने त्यात मेडे मेडे हा इमर्जन्सी कॉल दिला. मित्रांनो, मेडे मेडे हा कॉल म्हणजे आता विमान अपघात स्थितीत आले आहे, म्हणजे विमान आता पूर्णपणे कंट्रोलच्या बाहेर गेलेले आहे. आणि त्याच वेळेला अचानक डावा भाग आहे ते झुकू लागला, उजवा भाग सुद्धा अचानक झुकू लागला होता. वैमानिक विमान सरळ करण्याचा जीवापाड प्रयत्न करत होते, पण यंत्रणेने प्रतिसाद देणं बंद केलं होतं. खाली जमिनीवर शेतात काम करणाऱ्या लोकांनी हे पाहिलं. एक विमान अतिशय कमी उंचीवरून उडतंय आणि त्यातून काळा धूर निघतोय. कुणीतरी जोरात ओरडलं, अरे हे तर अजितदादांचं विमान वाहतंय. आणि पुढच्या काही क्षणात ते विमान एका भीषण स्फोटासह जमिनीवर कोसळलं. सगळीकडे फक्त धूर आणि रक्ताच रक्त सांडलेलं. विमान कोसळल्यानंतर सुरुवातीला अफवा पसरल्या की दादाला वाचलेत, कारण जे सत्य समोर आलं ते भीषण होतं. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार दिल्लीतून तातडीने निघाले. त्यांचे डोळे अश्रूचे होते, पण तोपर्यंत महाराष्ट्राने एक लोकनेता गमावला होता. आता प्रश्न असा उपस्थित झाला आहे, नेमकी चूक कोणाची? खरंच विमानाचं इंजिन खराब झालं होतं का, की त्यामध्ये काही छेडछाड करण्यात आली होती, की मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता? वैमानिकाची काही चूक होती का, की विमानासोबत आदल्या रात्री काही अघटित घडलं होतं का? DGCA या सरकारी संस्थेचा तपास आता समोर आला आहे. अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदात नक्की काय घडलं असावं? पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला जो संदेश दिला त्यात विमानाचा बिघाड होता की दुसरंच काही होतं? फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये एका तिसऱ्या शक्यता उल्लेख आहे, ज्याने तपासणीचा हे दिशा बदलून टाकली आहे. पंतप्रधानांनी स्वतः या घटनेची माहिती घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. अजितदादा पवार एक असा नेता ज्याने महाराष्ट्राला राजकारणात स्वतःचा दरारा निर्माण केला. त्यांनी आपल्या जाण्याने एक शेवटचा संदेश दिला. राजकारणात कितीही वाद असले तरी एक कार्यकर्ता आणि एक नेता म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष कसा करावा, बारामतीचा तो वाघ आज कायमचा शांत झाला आहे. पण या अपघाताने उपस्थित केलेला प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या भीषण अपघाताचं खरं कारण काय असू शकतं? तुमच्या मते तांत्रिक बिघाड होता का, की घातपात? तुमची मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि अशाच सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.